नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे फायनल थेरी एक्झामिनेशनचा पेपर हा कसा लिहिला पाहिजे। कारण आपण फायनल थेरी एक्झामिनेशनचा पेपर हा राईट करतो, पण आपल्याला आपण जेवढा राईट पेपर करतो त्या मानाने आपल्याला मार्क्स भेटत नाहीत। आपण या व्हिडिओ थ्रू आपण बघणार आहे की पेपर हा कसा राईट केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे ऑब्टेन करता येतील आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स भेटले की आपला हा CGPA पण नक्कीच चांगला येतो। तर आपण बघणार आहे वेगवेगळे टिप्स आणि वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून हा पेपर हा कसा राईट केला पाहिजे। चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आन्सर शीट ही 10 मिनिट आधी दिली जाते। तर तुम्ही एक लक्षात घ्यायचंय, जेव्हा आपल्याला आन्सर शीट दिली जाते त्या टायमिंगला तुम्ही फर्स्ट पेज हे फिलअप करून घ्यायचे। म्हणजे फर्स्ट पेजवर जी काही इन्फॉर्मेशन आहे, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा असेल, तुमचं कोर्स नंबर टाकायचा असेल तर ते तुम्ही तिथं टाकून घ्यायचे। ते झाल्यानंतर तुम्ही पेपर हा पूर्णपणे प्रिंट आहे का, तुमचे पेजेस किती आहेत हे सर्व चेक करून घ्यायचे। हे सर्व चेक करून झाल्यानंतर तुमचं फर्स्ट पेजवर तुम्ही काय करायचं, तुमचं हे फर्स्ट पेज दिलेलं असतं, या साईडला एक समास असतो, त्या समास नंतर तुम्हाला एक अशी 1 सेंटीमीटर सोडून लाईन मारायचे आणि नंतर तुम्हाला पेजच्या त्या साईडला पण तुम्हाला एक अशी 1 सेंटीमीटर अलीकडून लाईन ही ओढून घ्यायची। तर हे तुमचं झालं लाईन, तुम्ही असं पेपर आखून घ्यायचा आहे। हा पेपर आखल्यानंतर तुम्हाला फर्स्ट तर तुम्हाला 3 सेक्शन असतात क्वेश्चन पेपरमध्ये, तर तुम्हाला इथं पेपर राईट करायच्या आधी सेक्शन ए असं राईट करून घ्यायचंय तुम्हाला। म्हणजे इथं फर्स्ट लाईन जी असते तिथं तुम्ही सेक्शन ए असं राईट करून घ्यायचंय। आता समजा तुमचा GPBचा हा क्वेश्चन पेपर आहे, तर GPBच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन जर विचारला, डिफाइन जेनेटिक्स अँड लिस्ट द ब्रांचेस ऑफ जेनेटिक्स अँड एक्सप्लेन एनी वन ऑफ देम, तर तुम्ही काय करायचंय, हा जर तुमचा क्वेश्चन नंबर 2 आहे, समजा तुम्हाला 6 क्वेश्चन दिलेले असणार आहेत किंवा तुम्हाला ते पेपरमध्ये किती असतील तेवढे क्वेश्चन असणार, मग त्याच्यापैकी तुम्हाला जर क्वेश्चन नंबर 2 नंबरचा असेल तर इथं क्वेश्चन नंबर 2 तुम्ही असं टाकून घ्यायचंय। नंतर तुम्ही काय करायचंय, इथं फक्त तुमचा जेनेटिक्सचा क्वेश्चन आहे तर इथं जेनेटिक्स तुम्ही असं राईट करून घ्यायचंय। जेनेटिक्स राईट करून घेतल्यानंतर तुम्हाला डेफिनेशन लिहायचे, तर इथे तुम्ही डेफिनेशन याचे राईट करायचे। आता तुम्ही एक लक्षात घ्यायचंय, जेव्हा तुम्ही डेफिनेशन राईट करता त्या टायमिंगला त्या डेफिनेशनमध्ये 1 ते 2 वर्ड्स हे असे असतात की ते खूप इम्पॉर्टंट असतात। म्हणजे ते जर वर्ड्स तुम्ही राईट नाही केले तर ते डेफिनेशनचा काही उपयोग नसतो। मग तुम्ही असे 1 ते 2 शब्द हुडकायचे आणि त्याला अशी सिंगल फक्त एक अंडरलाईन करायची। तर अंडरलाईन का करायची हे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो। तर आता आपण बघूया, हे झालं डेफिनेशन राईट केलं। आता आपण बघूया त्याचं एंड लिस्ट कसं करायचं। म्हणजे इथं तुम्हाला क्वेश्चन असा आहे की डिफाइन जेनेटिक्स एंड लिस्ट द ब्रांचेस ऑफ जेनेटिक्स, तर तुम्ही नंतर डेफिनेशन राईट करून झाली की एक लाईन सोडून तुम्ही इथं फक्त ब्रांचेस असं राईट करून घ्यायचं। ब्रांचेस राईट करून घेतलं तुम्ही 1 बाय 1 अशा ब्रांचेस इथं राईट करून घ्यायच्या। आपल्या टोटल 8 ब्रांचेस आहेत, जसे की ॲनिमल जेनेटिक्स आहे, प्लांट जेनेटिक्स आहे, सायटोजेनेटिक्स आहे, अशा प्रकारे 8 ब्रांचेस आहेत। तर तुम्ही ब्रांचेस राईट करून घेतल्या नंतर त्याच्यातील तुम्हाला म्हणजे 8 ब्रांचेस मधील तुम्हाला इथं एक्सप्लेन एनी 2 ऑफ देम म्हणलं असेल तर तुम्हाला ज्या 2 परफेक्ट ब्रांचेस येतात त्या तुम्ही इथं राईट करून घ्यायच्यात। हे झाल्यानंतर तुम्ही 1 नंबर टाकायचा आणि इथं टाकायचं ॲनिमल जेनेटिक्स। तर ॲनिमल जेनेटिक्सचा कन्सेप्ट तुम्ही इथं राईट करायचा आहे। आता ॲनिमल जेनेटिक्स तुम्ही राईट करून घेतल्यानंतर याच्या पण कन्सेप्टमध्ये काही 1 ते 2 वर्ड्स असे असतात की ते खूप इम्पॉर्टंट असतात, तर त्या 1 ते 2 शब्दाला तुम्ही अशी सिंगल अंडरलाईन करून घ्यायचे। तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन राईट करायचे। आता हे अंडरलाईन का करायचे असते, जेव्हा आपण अंडरलाईन करतो पेपर चेक करणाऱ्याचं लक्ष डायरेक्ट या अंडरलाईनकडे जातं आणि आपण अंडरलाईन अशाच वर्ड्सला करतो, अशा शब्दाला करतो की जे खूप इम्पॉर्टंट शब्द असतात। जर आपण इम्पॉर्टंट शब्दाला जर अंडरलाईन केली तर ते पेपर चेक करण्याला समजतं की ह्या स्टुडंट आपल्याला पूर्ण क्वेश्चन किंवा त्या क्वेश्चनचं पूर्ण आन्सर हे स्टुडंटला येतंय। जर तुम्ही पूर्ण आन्सर त्यांना एकदा समजलं की स्टुडंटला आन्सर येतंय तर ते तुम्हाला डायरेक्टली मार्क्स देऊन टाकतात। आणि नंतरचे जर तुम्ही प्रत्येक क्वेश्चन जर अशा प्रकारे राईट केला तर नंतरचे तुमचे 1 ते 2 ते 3 क्वेश्चन हे डीप मध्ये चेक होतात, पण नंतरचे क्वेश्चन जर तुम्ही अशा प्रकारे अंडरलाईन करून राईट केले असतील तर ते तुम्हाला नॉर्मली चेक करून डायरेक्टली मार्क देऊन टाकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर राईट करायचा आहे। जर अशा प्रकारे तुम्ही पेपर राईट केला तर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क्स हे भेटून जातात। फक्त तुम्ही इम्पॉर्टंट शब्द अंडरलाईन आणि पेपरचं तुमचं अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे। आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर समजा तुमचा क्वेश्चन नंबर 1
जर एक पानवर तुमचा राईट केला आणि सेकंड पेजवर जर तो जात असेल, म्हणजे त्याचा आन्सर सेकंड पेजवर जात असेल आणि तिथं सेकंड पेजमधली हाफ पेज हे शिल्लक राहिलं असेल, तर तुम्ही त्या हाफ पेजला असं पेननी स्क्रॅच करायचंय. तर हे स्क्रॅच हे जे एक्सटर्नल असतात आपल्या सुपरविजनला, ते तुम्हाला सांगतात की हा पेजेस स्क्रॅच कराय. तर ते तुम्ही जेवढं शिल्लक पेजेस राहतात ते हाफ पेज स्क्रॅच करायचे. आता तुम्ही एक लक्षात घ्यायचंय, तुम्ही सगळं क्वेश्चन राईट केला, म्हणजे तुमचा पेपर राईट केला, सगळा क्वेश्चन पेपर तुमचा राईट झाला, नंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी किंवा ते एक्सटर्नल तुम्हाला एक्झाम एंडचा शिक्का देतात. म्हणजे एक्झाम एंडचा एक आपल्या शिक्का ते एक्सटर्नल तुम्हाला इथं शिक्का देतात. तर ते शिक्का तुम्ही एक लक्षात घ्यायचंय, जर तुमचं एखादा आन्सर राईट करायचं राहिला असेल आणि जर ते शिक्का देत असतील तर तुम्ही शिक्का हा घ्यायचा नाही, किंवा तुम्हाला जेवढं स्पेस लागणार आहे क्वेश्चन लिहायला तर तेवढं तुम्ही स्पेस सोडून ते शिक्का नेक्स्ट पेजवर घेतला तरी चालतो. पण जेव्हा तुम्ही एकदा शिक्का घेतला की त्यानंतर तुम्ही ते शिक्का घेतल्यानंतर तुम्ही कितीही पेपर राईट करा, त्यानंतरचं तुमचं आन्सर ही चेक केलं जात नाही. त्यामुळे तुम्ही शिक्का तवाच घ्यायचा आहे जेव्हा तुमचा पूर्ण पेपर हा राईट करून झालेला असेल. अशा प्रकारे तुम्ही जर पेपर राईट केला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हे भेटून जातील. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube ॲग्रोमाइंड चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर कृषी मैत्रिणींना आणि मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आउट ऑफ मार्क्स हे भेटून जातील. थँक्यू.